शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी जालिंदर साबळे, हवामानशास्त्रज्ञ, कृषी हवामानशास्त्र विभाग. आजच्या आपल्या हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि कृषी सल्ला या भागामध्ये स्वागत करतो. तर शेतकरी बंधूंनो, नुकताच राज्यामध्ये मान्सूनने पूर्ण राज्य व्यापलेले आहे आणि जवळपास राज्याच्या सर्वच जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची नोंदही झालेली आहे. जर 24 जून रोजी संपलेला आठवडा पाहिला तर आपण पाहू शकता की जवळपास सर्वच जिल्हे हे काही रंगांमध्ये दाखवले गेलेले आहेत. याचा अर्थ असा की राज्याच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये 24 जून रोजी संपलेल्या आठवड्यात पाऊस झालेला आहे. कोकण विभागातील रायगड व पालघर जिल्ह्यामध्ये सरासरी इतका, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, धुळे जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका, तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरासरी इतका, तर उर्वरित जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. विदर्भ विभागात हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका व बुलढाणा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. यानंतर आपण बघूयात की मान्सूनची सद्यस्थिती काय आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण मागेच पाहिलेलं आहे की राज्यामध्ये साधारण 6 जून रोजी तळ कोकणामध्ये मान्सूनचं आगमन झालं होतं आणि नुकतेच काल म्हणजे 24 जून रोजी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे व्यापलेलं आहे. तरी देखील राज्यामध्ये यावर्षी पावसाची शक्यता ही सरासरीपेक्षा कमीच आहे. यानंतर आपण पाहूयात की पावसासाठी ज्या काही वातावरणीय घटना आवश्यक असतात किंवा सिस्टीम्स आवश्यक असतात त्यापैकी या इन्सर्ट 3D छायाचित्रामध्ये आपण पाहू शकता की मध्य प्रदेशमध्ये इथे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे. त्याचप्रमाणे हे दुसरे सायक्लॉनिक सर्क्युलेशन देखील मध्य प्रदेशमध्ये असून त्याचा आस हा मध्य महाराष्ट्रातून अरबी समुद्राकडे जात आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की राज्याच्या किनाऱ्यावरती ढग जमा झालेले आहेत. त्याचप्रमाणे राज्यामध्ये काही अंशी ढग दिसून येत आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणून पुढील 4 ते 5 दिवसामध्ये राज्यामध्ये सर्वच विभागांमध्ये पावसाची शक्यता ही दिसून येत आहे. राज्याचा जर विभागवार पावसाचा अंदाज पाहायचा झाला तर आपण पाहू शकता की 25 जून रोजी कोकण आणि मराठवाडा विभागामध्ये बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता ही हवामान खात्याने 25 जून रोजी वर्तवलेली आहे. 26 जून रोजी दक्षिण कोकणमध्ये बहुतेक ठिकाणी, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी, तर उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता ही दिसून येत आहे. 27 जून रोजी संपूर्ण कोकणमध्ये बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यताही दिसून येत आहे. 28 जून रोजी कोकण विभागामध्ये बहुतेक ठिकाणी, विदर्भ विभागामध्ये अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी, तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवलेली आहे. त्याचप्रमाणे 29 जून रोजी देखील कोकण विभागात बहुतेक ठिकाणी, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे. या पर्जन्यमानाच्या अंदाजाबरोबरच हवामान विभागाने काही इशारे देखील दिलेले आहेत. राज्याच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्याचप्रमाणे 25 जून रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 5-6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर बाकीच्या जिल्ह्यांना जो येलो अलर्ट दिलेला आहे तो साधारणतः विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसासाठी दिलेला आहे. एकंदरीतच राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस पाऊस पडण्यास हवामान हे अनुकूल आहे. आपण जर 26 जून ते 2 जुलै या पिरियडचा हवामान
पर्जन्यमानाचा अंदाज पाहिला तर या ठिकाणी आपण पाहू शकता की राज्यामध्ये पावसाची शक्यताही दिसून येत आहे। त्या तुलनेमध्ये कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस हा साधारणतः 20 ते 40 मिलीमीटर प्रतिदिन इतकं राहू शकतो, तर घाटमाथ्यावरती देखील 10 ते 20 सेंटीमीटर पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ तसे पर्जन्यमान थोडे कमी होत जात आहे, तरी देखील हलक्या ते मध्यम सरीची शक्यताही राज्यात संपूर्ण दिसून येत आहे। त्यानंतरच्या आठवड्यात मात्र पावसाचे अतिशय अनुकूल वातावरण असून 3 जुलै ते 9 जुलै या कालावधीमध्ये राज्यामध्ये सर्वच विभागामध्ये चांगला पाऊस मिळण्याची अपेक्षा आहे। या पावसानंतर मात्र पेरण्यांना वेग येईल। आपण पाहू शकता की जवळपास सर्वच विभागाची जी ॲनोमली आहे ती देखील पॉझिटिव्ह दाखवलेली आहे। त्यामुळे या कालावधीमध्ये कोकण आणि जो सह्याद्रीचा भाग आहे या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील होऊ शकतो। अगदी 40 ते 70 मिलीमीटर प्रतिदिवस इतक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याचप्रमाणे विदर्भामध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। तर राज्याच्या उर्वरित भागात देखील हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। एकंदरीतच हा आठवडा पावसासाठी अतिशय अनुकूल आहे। शेतकरी बंधूंनो, या पर्जन्यमानाच्या अंदाजाबरोबरच आपण पाहू शकता की हवामान विभाग आणि राज्य सरकारचं जे कृषी विभाग आहे त्यांच्याकडून काही कृषी सल्ले आपणास देण्यात येत आहेत। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवसात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता भात, नाचणी आणि भाजीपाल्यांच्या रोपवाटिकेतून अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी। भात, नाचणी, भाजीपाला रोपवाटिकेतील बियाणे पेरणी ही पावसाची तीव्रता कमी असताना सुरू ठेवावी। भुईमूग आणि काकडी, पडवळ, दोडका, कारले, लाल भोपळा, दुधी भोपळा आणि घोसाळी यांसारख्या वेलवर्गीय भाजीपाल्याची पेरणी पावसाची तीव्रता कमी असताना सुरू ठेवावी। त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र विभागात देखील घाट क्षेत्रामध्ये खरीप भात पिकासाठी गादी वाफेवर बियाण्याची पेरणी करावी। मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्राच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता भाताच्या रोपवाटिकेतील अतिरिक्त पाणी काढून टाकण्याची व्यवस्था करावी। तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे, हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असल्याने भाजीपाला आणि फळांची काढणी शक्य तितक्या लवकर करून घ्यावी। काढलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा। टोमॅटो पिकाला बांबू किंवा लाकडी काठ्यांचा आधार द्यावा। सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, भुईमूग, मक्का यांसारख्या खरीप पिकांसाठी नांगरणी, कुळवणी, जमीन सपाट करणे आणि बांधबंदिस्ती करणे यांसारख्या मशागतीची कामेही सुरू ठेवावी। मराठवाडा विभागातील शेतकरी बंधूंनी देखील बीड, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यामध्ये 25 जून रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने तसेच पुढील 4 ते 5 दिवस काही ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने भाजीपाला पिकांची काढणी शक्य तितक्या लवकर करावी आणि काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा। मराठवाडा विभागातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड ब्लॉक, त्यामध्ये बरहाली आणि मुकरदाबाद सर्कल, किनवट ब्लॉकमधील शिवनी सर्कल, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ब्लॉकमधील हडवळती सर्कल, जळकोट ब्लॉकमधील जळकोट सर्कल, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ब्लॉकमधील सिरसम, वासंबा, माळीवरा सर्कल, औंढा ब्लॉकमधील औंढा, जालना बाजार सर्कल, जालना जिल्ह्यातील जालना ब्लॉकमधील जालना शहर, विरेगाव, रामनगर, वडागाव सर्कल, अंबड ब्लॉकमधील धनगर, पिंपरी सर्कल, परतूर ब्लॉक, छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर ब्लॉकमध्ये कांचनवाडी, कचनेर, पंढरपूर सर्कल, पैठण ब्लॉकमधील आडोळ, बालानगर सर्कल, गंगापूर ब्लॉकमधील गंगापूर, मांजरी, जामगाव सर्कल, सिल्लोड ब्लॉकमधील सिल्लोड, भरडी, अमठाणा, बोरगाव, अंबाई सर्कल, सोयगाव ब्लॉकमधील सोयगाव सर्कल या सर्व सर्कल्समध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याची माहितीही ज्या परभणी विद्यापीठाकडून देण्यात आली असून या ठिकाणी कापूस, सोयाबीन, हरभरा, बाजरी, भुईमूग आणि मका पिकांची पेरणी ही शेतकरी बांधव सुरू करू शकतात। विदर्भ विभागात देखील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अपेक्षित असल्याने आंबा, फळे आणि भाजीपाला पिकांची काढणी शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी आणि काढलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा। नुकत्याच लावलेल्या फळझाडाच्या रोपांना, भाजीपाला पिकांना आणि वेलींना आधार द्यावा। कापूस, सोयाबीन, तूर इत्यादींसारखी खरीप पिके जमिनीची मशागत सुरू ठेवावी। भात पिकासाठी शेतातील उंच जागेवरती गादी वाफे तयार करण्याचे काम सुरू ठेवावे। तर शेतकरी बंधूंनो,
हा होता आजचा हवामानाचा अंदाज आणि त्यावरती आधारित कृषी सल्ला. या हवामान अंदाजाचा आणि कृषी सल्ल्याचा उपयोग करून आपण आपल्या शेतीचं नियोजन करून शेतीची जी कामे आहेत ती अगदी व्यवस्थित निश्चितपणे पार पाडू शकता. धन्यवाद.